नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण इंडस्ट्रीयल रिफॉर्म्स बघतोय. म्हणजे आपल्या भारतामध्ये जे वेगवेगळे औद्योगिक धोरणं अवलंबले जे आपल्या औद्योगिक विकासासाठी कारणीभूत आहेत, तर ते सगळे आपण बघतोय. तर आजच्या या लेक्चरचा तुम्हाला तुमच्या येणाऱ्या एक्झाममध्ये, जसं की तुमच्या RTOची एक्झाम आहे किंवा येणाऱ्या प्रत्येक एक्झाममध्ये हे लेक्चर अतिशय महत्त्वाचं आहे. याला व्यवस्थित तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि लेक्चर व्यवस्थित बघून झाल्यानंतर मग स्वतःचे पॉईंट्स बनवा. ओके, त्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्षात राहील. तर वेळ न वाया घालवता लेक्चरची सुरुवात करूया. तर आपण औद्योगिक धोरणं बघण्याच्या आधी औद्योगिक धोरणांची गरज का पडली हे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड थोडंसं जाणून घेऊयात. तर ब्रिटिश इंडिया होता आधी. तर ब्रिटिशांनी बरंच आपल्या देशाला लुटलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर ब्रिटिशांनी असेच बिझनेस केले त्याच्यामधून त्यांना जास्त प्रॉफिट भेटतोय. ओके, म्हणजे त्यांनी अशा बिझनेसकडेच लक्ष दिलं होतं की त्यांना त्याच्यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर त्यांना प्रॉफिट जास्त होईल. ओके, म्हणूनच जे लघु उद्योग होते, जे कुटीर उद्योग होते, तर यांचा विकासच झाला नाही. तर ब्रिटिशांच्या काळामध्ये हा विकास झालाच नाही, त्यांनी त्यावरती प्रयत्न केलेच नाहीत. म्हणूनच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच अशा प्रकारची औद्योगिक धोरणं आखायला सुरुवात झाली, जेणेकरून हे जे लघु उद्योग होते, जे कुटीर उद्योग होते, यांचा सुद्धा व्यवस्थित विकास होईल आणि फक्त खाजगी क्षेत्र मोठं न बनता एक समतोल विकास होणं समाजाचं गरजेचं होतं. आणि तोच विकास करण्यासाठी म्हणून औद्योगिक धोरणांची अंमलबजावणी सुरू झाली. तर आता आपण पहिलं आपलं औद्योगिक धोरण बघूयात. तर भारताचं पहिलं जे औद्योगिक धोरण होतं हे 1948मध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जाहीर केलं. तर हा महत्त्वाचा पॉईंट आहे, एक्झाममध्ये विचारू शकतात. तर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी एप्रिल 1948मध्ये भारताचं पहिलं औद्योगिक धोरण जे होतं ते जाहीर केलं. ओके, या औद्योगिक धोरणामध्ये म्हणजे जे पहिलं औद्योगिक धोरण आहे, तर इथं बरीच वैशिष्ट्ये होती. तर सगळे वैशिष्ट्य महत्त्वाचे आहेत. एक्झाममध्ये अशा प्रकारचा पॉईंट सुद्धा बनू शकतो. 3-4 लाईनचा प्रश्न आला तर खालीलपैकी कुठलं उद्दिष्ट नव्हतं असं विचारलं तर तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. तर सगळे उद्दिष्ट आपण बघूयात व्यवस्थित. तर पहिलं उद्दिष्ट होतं की देशाचे जलद गतीनं जे औद्योगिकरण आहे हे घडवून आणणे. त्याचबरोबर पायाभूत उद्योग किंवा अवजड उद्योग आहेत तर यांचा विकास सुद्धा फास्ट पद्धतीनं व्हावा, जेणेकरून आपला देश स्वयंपूर्ण बनेल. म्हणजे आपल्याला बाकीच्या कंट्रीजवरती डिपेंड राहायला लागायला नको, म्हणून आपले पायाभूत आणि अवजड उद्योग आहेत तर यांचा विकास जलद गतीनं व्हावा. त्याचबरोबर तिसरं उद्दिष्ट होतं की लघु उद्योग व कुटीर उद्योगात जे आहेत त्यांचा विकास सहकारी तत्वावर घडवून आणणे. ओके, आणि ऑब्व्हियसली गव्हर्नमेंट ज्यावेळेस मदत करेल त्यावेळेसच हे जे लघु उद्योग आहेत, कुटीर उद्योग आहेत, म्हणजे आपले स्मॉल स्केल इंडस्ट्रीज सध्याच्या, तर या डेव्हलप होतील. आणि त्याच दृष्टीनं या पहिल्या औद्योगिक धोरणामध्ये तशी प्रोव्हिजन केली होती. नेक्स्ट पॉईंट होता तो म्हणजे जे आपले स्किल्ड जे तरुण आहेत, कौशल्य मिळालेले जे श्रमिक आहेत, तर यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. भारतात औद्योगिक क्षेत्रात सार्वजनिक उद्योगांची वाढ करून आणणे आणि आपल्या अर्थव्यवस्थेला एक स्टॅबिलिटी मिळवून देणे, स्थैर्य प्राप्त करून देणे. तर हा सुद्धा उद्दिष्ट या पहिल्या औद्योगिक धोरणाचा आहे. त्याचबरोबर लोकशाहीच्या चौकटीमध्येच राहून औद्योगिकरणाच्या माध्यमातून देशात समाजवादी एक समाज रचना प्रस्थापित करणे हा सुद्धा या पहिल्या औद्योगिक धोरणाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं किंवा महत्त्वाचा उद्देश होता. त्याचबरोबर निर्यात वाढावी म्हणून वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा विकास करावा, जसं की ट्रान्सपोर्ट सिस्टीम. तर निर्यात जर वाढली तर जास्त फॉरेन करन्सी इंडियामध्ये येईल किंवा आपल्या कंट्रीमध्ये येईल आणि त्या दृष्टीने आपला विकास पण चांगल्या पद्धतीने होईल. ओके, आणि सार्वजनिक उद्योगांची वाढ घडवून खाजगी क्षेत्राचे जे उद्योग आहेत तर यांची मक्तेदारीला आळा घालणे हा सुद्धा एक इम्पॉर्टंट पॉईंट या पहिल्या औद्योगिक धोरणातून होता. ओके, पहिलं औद्योगिक धोरण आणि शेवटचं असेल किंवा याच्या आधीचं जे असेल हे महत्त्वाचं असतं, त्याच्यामुळं आपण थोडा टाईम घेऊन याला व्यवस्थित केलं आहे. ओके, ह्याचे जे फॅक्ट्स आहेत, जसं की 1948चं जे पहिलं जे औद्योगिक धोरण आहे तर याचे इफेक्ट्स काय झालेत, तर बऱ्याच टीकाकारांनी या धोरणावरती टीका केल्यात. हा महत्त्वाचा पॉईंट आहे, एक्झाममध्ये विचारू शकतात. त्याचबरोबर जे सार्वजनिक क्षेत्राचा विस्तार होता तर हे विस्तार करण्याचं जे धोरण आहे हे सुद्धा थोड्याफार पद्धतीनं अचीव करण्यात आलं 1948च्या या पहिल्या औद्योगिक धोरणामध्ये.
ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या धोरणाने आपल्या सरकारला एक मिश्र अर्थव्यवस्थेचा दृष्टिकोन प्राप्त करून दिला. म्हणजेच खाजगी व सार्वजनिक क्षेत्राच्या सीमा ठरवण्यात आल्या. ओके. तर महत्त्वाचा आहे हा पॉईंट, इम्पॉर्टंट आहे, एक्झाममध्ये असा विचारू शकतात की मिश्र अर्थव्यवस्थेचा जो दृष्टिकोन आहे हा कुठून प्राप्त झाला आहे किंवा कुठून ठरवण्यात आला, तर पहिला औद्योगिक धोरणामधून. महत्त्वाचं आहे. आणि याच धोरणामधली आणखीन एक छोटीशी अचिव्हमेंट म्हणजे की कामगार आणि मालक यांच्यामधले जे संबंध आहेत हे संबंध चांगले करण्यामध्ये भर देण्यात आला. ओके. तर हे सगळे आपली जे पहिलं औद्योगिक धोरण होतं याच्यातले सगळे महत्त्वाचे पॉईंट आहेत, तुम्ही व्यवस्थित त्याला नोट डाऊन करा. आता आपण दुसरं आपलं औद्योगिक धोरण बघू. तर 1956 मध्ये दुसरं औद्योगिक धोरण हे जाहीर करण्यात आलं. त्याचमध्ये जे आपलं खाजगी क्षेत्र आहे याचा अतिशय म्हणजे जो विकास होता किंवा त्याची जी ग्रोथ होती प्रायव्हेट सेक्टरमध्ये, तर एकदम निगेटिव्ह ग्रोथ होती. त्या कम्पॅरेटिव्हली जे सार्वजनिक क्षेत्र आहे याचा विकास चांगल्या पद्धतीने घडलाय. आता याला रिझन ॲक्च्युली एक, जसं की 1951 मध्ये जे वेगवेगळ्या योजना अंमलात म्हणजे पंचवार्षिक योजना अंमलात आणण्याची सुरुवात झाली होती आणि तिथूनच आपल्याला अनपेक्षित असं यश भेटलं होतं. जसं की आपलं जे शेती हे क्षेत्र आहे, तर या शेती क्षेत्रामध्ये एकदम ग्रोथ झाली होती. तर पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण त्याच्यावरती पण लेक्चर अपलोड केले, तर ज्यांनी कोणी ते बघितलेलं नाहीये त्यांना इथं राईट हँड साईडला एक लिंक प्रोव्हाइड करेल, तर तिथून तुम्ही ते लेक्चर बघू शकता. पहिली पंचवार्षिक अतिशय महत्त्वाची आहे, ती तुम्ही कव्हर करा. ओके. आणि लेक्चर ते पण थोडंसं मोठं आहे, ते व्यवस्थित तुम्ही बघून घ्या. आता पहिल्या पंचवार्षिक योजनामध्ये जे विकास झाला, तर याच्यामुळेच आपल्याला एक कॉन्फिडन्स भेटला, एक बूस्टअप झालं की आपण आता शेती क्षेत्रामध्ये थोडीफार प्रगती केली आहे, तर आता आपण औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा विकासाचा वेग वाढवू. तर त्या दृष्टीनंच हे जे आपले सार्वजनिक क्षेत्रातला विस्तार आहे हा वाढवण्यात आला होता आणि खाजगी क्षेत्रातलं त्याच्यामुळेच विकास हा कमी झाला होता. ओके. आणि या दरम्यानच 1956चे जे औद्योगिक धोरण आहे याच्यामध्येच अवजड यंत्रसामग्री आणि मशिनरी उद्योगांचा विकास घडवून आणणे हे सुद्धा एक उद्दिष्ट समोर ठेवण्यात आलं. ओके. हा महत्त्वाचा पॉईंट होता. त्यानंतर सार्वजनिक क्षेत्राचा औद्योगिकरणाला ऑब्वियस आहे की विस्तार वाढवून आणण्यात आला. ओके. तर हे सगळे पॉईंट होते 1956च्या. हे सगळे ॲक्च्युली वैशिष्ट्य होते. आपण आता थोडंसं त्याचं मूल्यमापन करू म्हणजे आपल्याला याच्यातून काय फॅक्ट्स बाहेर पडतात. तर ते म्हणजे 1956चं आपण नियोजन तर चांगल्या पद्धतीने बनवलं होतं, पण ॲक्च्युली काय झालं फॅक्ट, तर आपले जे अनुभव आहे तर हे आपल्याला कमी पडले. आपण इन्व्हेस्टमेंट भलत्या क्षेत्रामध्ये जास्त करून बसलो, तर आपले अनुभव कमी पडले. त्याचबरोबर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेने तेवढा जास्त रिस्पॉन्स दिला नव्हता, तर त्याच्यामुळे हे जे सेकंड औद्योगिक धोरण होतं हे थोडंफार कुठंतरी कमी पडलं. ओके. म्हणजे तेवढ्या त्याच्या इफिशियन्सली ते वर्कआउट नाही झालं. तर कार्यक्षम व्यक्तींची उणीव होती, त्याचबरोबर अनुभवाची जी प्रशिक्षण होतं हे सुद्धा आपल्याला कमी भेटलं. आणि या धोरणात सार्वजनिक क्षेत्राचा जो दर्जा आहे हा वाढला होता, मात्र खाजगी क्षेत्राकडं दुर्लक्षित झालं होतं. ओके. म्हणजे बॅलन्स्ड ग्रोथ नव्हती जी पाहिजे होती. ओके. त्यातच ॲक्च्युली एक लॉ पण असा बनला होता की खाजगी क्षेत्रात जे उद्योगधंदे आहेत हे सरकार कुठलाही त्याच्यावरती म्हणजे असा अधिकार देण्यात आला होता सरकारला की कुठलाही खाजगी उद्योग हे गव्हर्नमेंट स्वतःकडे घेऊ शकत होतं. ओके. तर ही पण एक खाजगी क्षेत्रामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. तर हे सगळं 1956च्या औद्योगिक धोरणाचं मूल्यमापन आहे. ओके. हे सगळे पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. आता आपण 1969 मध्ये येऊयात. तर 1969 मध्ये तिसरं औद्योगिक धोरण राबवण्यात आलं आणि याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, तो म्हणजे MRTP हा कायदा संमत झाला. MRTP कायदा म्हणजे त्याचा लॉंग फॉर्म आहे मोनोपॉलीज अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस. ओके. तर हा मोनोपॉलीज अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ऍक्ट हा पास झाला. तर एका समितीच्या शिफारशीनुसार हा पास झाला होता. तर त्या समितीचं नाव महत्त्वाचं आहे, त्याच्या हेडचं नाव महत्त्वाचं आहे, तर ते म्हणजे सुनिमल दत्त. तर हे नाव विसरू नका. सुनिमल दत्त या समितीची शिफारस केली आणि त्या दृष्टीने MRTP हा कायदा संमत झाला. तर हेच या तिसऱ्या औद्योगिक जे धोरण होतं याचं वैशिष्ट्य आहे. हाच कायदा पुढे जाऊन 1991 मध्ये रद्द पण करण्यात आलेला आहे, ते पण आपण पुढे बघूयात. ओके. 1973 मध्ये येऊ आपण. तर 1973 मधलं जे औद्योगिक धोरण होतं ह्याच्यामध्ये पण एकच जास्त महत्त्वाचा पॉईंट आहे, तो म्हणजे फेरा नावाचा ऍक्ट. फेरा म्हणजेच फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट. तर हा कायदा सुद्धा संमत करण्यात आला होता आणि या कायद्यामुळे काय होत होतं, तर जे परकीय चलन आहे तर हे परकीय चलन नियमन करण्याचं काम
म्हणजेच फॉरेन करन्सीला परवानगी देणारं हा ॲक्ट होता. आपण जे परकीय गुंतवणूकदार आहेत म्हणजेच आपला FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट हे फॉरेन करन्सीच्या रूपामध्ये सुद्धा इन्व्हॉल्व करू शकत होतो. तर या ॲक्टनुसार दॅट इज फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट हा 1973 मध्ये पास करण्यात आला आणि 1973च्या औद्योगिक धोरणातून. ओके, महत्वाचा मुद्दा हा. त्याचबरोबर सरकारी आणि खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा एकत्रित गुंतवणूक करण्यासाठी एक संयुक्त क्षेत्र स्थापन सुद्धा करण्यात आलं किंवा संयुक्त क्षेत्र स्थापन करण्यासाठी परवानगी सुद्धा देण्यात आली. म्हणजेच तुम्ही प्रायव्हेट क्षेत्रामध्ये आणि सरकारी क्षेत्रामध्ये हे गुंतवणूक वेगवेगळ्या पद्धतीने न करता संयुक्तपणे सुद्धा करू शकता. तर हा त्या पॉईंट होता. आपण आता 1977चं औद्योगिक धोरण बघूयात. हे पण एक अतिशय महत्वाचं आहे. तर 1977 मधलं जे औद्योगिक धोरण होतं हे त्यावेळेस जनता दल सरकारमध्ये होतं. तर जनता दलने जाहीर केलेलं हे औद्योगिक धोरण आहे. तर याच्यामध्ये आवश्यक नसलेल्या क्षेत्रातील जी आपली फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे तर याच्यावरती निर्बंध घालण्यात आले होते. ओके, म्हणजे असे अननेसेसरी म्हणजे असे जे बरेच क्षेत्र आहेत जिथं तुम्ही फॉरेन इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही डायरेक्टली, तर असे निर्बंध घालण्यात आले होते जनता दलाकडून. महत्वाचा हा पॉईंट. त्यानंतर औद्योगिकरण विकेंद्रीकरणासाठी सर्वाधिक भर देण्यात आला होता आणि त्याच दृष्टीने लघु उद्योग आणि कुटीर उद्योग हे जे आहेत तर यांच्याकडे विशेष महत्त्व देण्यात आलं होतं किंवा यांना विशेष महत्त्व देण्यात आलं. ओके, महत्त्वाचा पॉईंट आहे कारण यासाठीच म्हणून जिल्हा उद्योग केंद्र स्थापन करण्यात आले. तर फक्त त्यांनी एक काहीतरी पर्टिक्युलर गाईडलाईन न देता एक डायरेक्टली एक केंद्र स्थापन करण्यात आलं जिल्हा उद्योग केंद्र नावाने. तर हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे 1977च्या औद्योगिक धोरणातला, तो म्हणजे जिल्हा उद्योग केंद्र. तर यांची स्थापना करण्यात आली आणि लघु आणि कुटीर उद्योगांना विशेष महत्त्व देण्यात आलं. आणि आणखीन एक पॉईंट म्हणजे जी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे याच्यावरती सुद्धा थोडेफार रिस्ट्रिक्शन्स करण्यात आले. ॲक्च्युली 1977चा जो हे जे औद्योगिक धोरण आहे हे महत्त्वाचं आहे कारण याच्यामध्ये वेगवेगळे पॉईंट सुद्धा कव्हर होतील. जसं की 1971च्या जनगणनेनुसार ज्या क्षेत्रामध्ये 50,000पेक्षा जास्त लोकसंख्या आहे तर त्या क्षेत्रामध्ये एखादा स्टार्टअप बिझनेस जर उभा करत असेल कोणी तर त्याला 1 लाखापर्यंतचं लोन हे यंत्रसामग्री विकत घेण्यासाठी एकदम कमी किंवा एकदम कमी व्याज दरामध्ये गव्हर्नमेंट देत होतं. ओके, म्हणजे जसं की स्मॉल स्केल इंडस्ट्री आहेत त्याच पद्धतीनं. मात्र 1971च्या जनगणनेनुसार 50,000पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या क्षेत्रात जर करत असेल तर आणि 1 लाखापर्यंतचं लोन यंत्रसामग्री घेण्यासाठी तर त्याला चिमुकले उद्योगधंदे असं म्हणायचं, म्हणजे टायनी इंडस्ट्रीज. तर हे लक्षात ठेवा हा पॉईंट. त्यानंतर देशातील जे आपले नागरिक आहेत तर यांना डेली युसेजसाठी ज्या बऱ्याच वस्तू लागतात तर याचं प्रोडक्शन वाढावं जेणेकरून त्यांची कॉस्ट कमी होईल ह्याच्यावरती सुद्धा भर देण्यात आला. जसं की आपल्याला फॉर एक्झाम्पल टूथपेस्ट, साबण, तर ह्या जे प्रोडक्ट्स आहेत हे आपल्याला डेली युसेज आहेत आणि याचं जर प्रोडक्शन जास्त प्रमाणात केलं तर हे जे वस्तू आहे ते आपल्याला स्वस्त भेटतील. मात्र जर ह्याचं प्रोडक्शन जर कमी असेल आणि युसेज जास्त आहे डिमांड जास्त आहे दॅट इज वाय त्याची कॉस्ट पण वाढू शकते. त्यामुळंच जे डेली यूजसाठी जे प्रोडक्ट आहेत ह्याच्या वाढीवरती भर देण्यात आला. ओके, महत्त्वाचा पॉईंट होता हा. मानव हा विकासाचा केंद्रबिंदू म्हणून मानण्यात आला आणि त्या दृष्टीनेच औद्योगिक विकास अपेक्षित होता. तर हा सुद्धा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे 1977च्या औद्योगिक धोरणामधला, तो म्हणजे मानव हा विकासाचा केंद्रबिंदू मानला आणि त्या दृष्टीने औद्योगिक विकास तसा अपेक्षित ठेवला. ओके, महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर जे इन्व्हेस्टमेंट आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ह्याच्यामधलं रिस्ट्रिक्शन म्हणजे 40% जास्त भांडवल जे आहे हा गुंतवणूक करता येणार नाही. हा एक ॲक्ट पास करण्यात आला. म्हणजे देशामधले जे उद्योगधंद्यांचा विस्तार आहे हा करण्यासाठी विदेशी कंपन्यांना 40%पर्यंतच मर्यादा किंवा 40%पेक्षा जास्त भांडवल जे आहे हे गुंतवणूक करू देत नव्हते. तर हा पण एक महत्त्वाचा पॉईंट आहे. दॅट इज फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट हे 40%पेक्षा जास्त नव्हती. असे बरेच क्षेत्र आहेत सध्या की ज्याच्यामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट हे 100% सुद्धा झालेलं आहे. आता जर तुम्हाला माहिती असेल तर ठीक, जर तुम्हाला वाटत असेल की आपण ते कुठल्या फील्डमध्ये किती फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे हे एक लेक्चर बनवावं कारण त्याच्यावरती जोडायला वगैरे विचारू शकतात, तर तसं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, आपण त्याच्यावरती पण एक छोटंसं लेक्चर बनवूया. ओके. त्यानंतर याच 1977च्या औद्योगिक धोरणामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट होता, तो म्हणजे ग्रामीण व शहरी भागातील लघु उद्योग आणि जे कुटीर उद्योग आहेत त्याच्या विकासावरती भर देण्यात आला. ओके, तर हे सगळे पॉईंट आहेत 1977चे, सगळे व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवा. 1980 मध्ये येऊ आपण. तर 1980चं जे औद्योगिक धोरण होतं
हे काँग्रेस सरकारच्या काळातले, काँग्रेस त्यावरती सत्तेवरती आला होता. ॲक्च्युली जनता दलाला म्हणजे एक सत्तेमध्ये हे होतं, ॲक्च्युली बॅलन्स नव्हता झालेला, त्याच्यामुळे जनता जो दल होता त्याच्या जागेवरती नंतर ना काँग्रेस सरकार आलं. तर काँग्रेसनी हे औद्योगिक धोरण जाहीर केलं होतं आणि याचं नाव होतं किंवा याला ओळखायचे, दॅट इज विकास उन्मुख औद्योगिक धोरण नावाने. ओके, तो विकास उन्मुख औद्योगिक धोरण या नावाने 1980चा औद्योगिक धोरण ओळखलं जातं. ह्याची पण वैशिष्ट्ये बरेच आहेत, जसं की देशाचं जे प्रस्थापित असं औद्योगिक क्षेत्र झालंय किंवा औद्योगिक फील्ड आहे तर त्याचं उत्पादन क्षमता वाढावी, इफिशियन्सी वाढावी. त्याचबरोबर औद्योगिकदृष्ट्या जे मागास प्रदेश आहे तर तिथं उद्योगधंद्यांचा विकास घडवून आणावा. त्या दृष्टीने जे प्रादेशिक समतोल आहे तो हा प्रस्थापित करण्यात येईल किंवा प्रादेशिक समतोल राखण्यात येईल. म्हणजे एकाच ठिकाणी जास्त गर्दी न होता प्रत्येक ठिकाणी इक्वल डिस्ट्रीब्युशन होईल आणि इक्वल प्रगती सुद्धा होईल. त्याचबरोबर तिसरा एक महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे जो शेती क्षेत्रावरती आधारित प्रोडक्ट्स आहेत जसं की कृषी माल वेगवेगळा, तर त्याच्याशी रिलेटेड उद्योगधंद्यांचा विकास करणे, तर हे सुद्धा एक महत्त्वाचा पॉईंट आहे जे की या 1980च्या औद्योगिक धोरणामध्ये सांगितला होता आणि हा वैशिष्ट्यामध्ये इन्क्लूड आहे. तो म्हणजेच की कृषी क्षेत्राशी रिलेटेड जे बिझनेस आहे तो स्थापन करण्यात येईल. त्याच्यामुळे काय होईल तर शेती आणि उद्योग यांच्यामधली दरी कमी होईल. ओके, महत्त्वाचा पॉईंट होता. निर्यात प्रधान व आयात पर्यायी उद्योगधंद्यांचा विकास घडवून आणणे, म्हणजे निर्यात जास्तीत जास्त व्हावी आणि आयात कमीत कमी, तर अशा प्रकारचे उद्योगधंद्यांचा विकास करावा. ओके, आणि औद्योगिक वस्तूंच्या ज्या किमती आहेत आणि त्याचा जी क्वालिटी आहे तर याच्यावरती नियंत्रण ठेवणं, त्या दृष्टीने जे कंझ्युमर्स आहेत त्यांच्या हितांचे रक्षण करण्यात येईल. तर हे सगळे महत्त्वाचे पॉईंट्स होते या 1980च्या धोरणामधले. आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे 1980चं जे औद्योगिक धोरण होतं हे असं पहिलं औद्योगिक धोरण आहे की ज्याच्यामध्ये पर्यावरणीय समतोल हा पॉईंट ॲड करण्यात आला. म्हणजेच या औद्योगिक धोरणामध्ये पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी म्हणून जे ऑलरेडी निसर्गाचा ऱ्हास होत चाललाय अशा ठिकाणी उद्योग न स्थापन करता दुसऱ्या क्षेत्रामध्ये म्हणजे पर्यायी जागेवरती उद्योगधंदा सुरू करणे, तर हे एक बंधनकारक ठेवलं होतं. ओके, याच्यामुळं पर्यावरणाचा समतोल बिघडला जाणार नाही. म्हणजे प्रदूषण रोखण्यासाठी ॲक्च्युली एक मोठं पाऊल उचललं होतं की मोठ्या शहरांमध्ये उद्योगधंद्यांचा विकास न करता त्याच्या नजीकच्या प्रदेशामध्ये म्हणजे ट्रान्सपोर्टेशनला पण सोयीस्कर होईल अशा पद्धतीने जवळच्या क्षेत्रामध्ये डेव्हलपमेंट करणं. ओके, हा महत्त्वाचा पॉईंट होता. आणि जे लघु उद्योग आहेत किंवा ग्राम उद्योग आहेत तर यांचा विकास करण्यासाठी म्हणून जे भांडवलाची लिमिट होती, भांडवलाची जी मर्यादा होती ही आधी 20 लाख होती तर ती आता 35 लाख करण्यात आली होती स्मॉल स्केल्ससाठी, आणि ज्यांना 25 लाख लिमिट होती तर ती आता 45 लाख करण्यात आली होती. तर हे सुद्धा महत्त्वाचे पॉईंट आहेत. आता आपण 1991च्या औद्योगिक धोरणामध्ये येऊयात. तर 1991चं औद्योगिक धोरण हे जुलैमध्ये डिक्लेअर करण्यात आलं होतं आणि याची उद्दिष्ट म्हणजे याच्यामध्ये मानवी संसाधनाचा योग्यपणे वापर कसा करता येईल तर याच्यावरती जास्त भर देण्यात आला होता. म्हणजे आपलं जे पॉप्युलेशन आहे याचा यूज आपण कशा पद्धतीने करू शकतो. त्यानंतर उत्पादन क्षेत्रामध्ये शाश्वत विकास घडवणे हे पण एक महत्त्वाचं उद्दिष्ट होतं. औद्योगिक क्षेत्रामध्ये रोजगार निर्मिती करणे किंवा रोजगार निर्मितीमध्ये वाढ करणे आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक जगामध्ये भारताचा एक मुख्य भागीदारीचा वाटा निर्माण करणे, हे सुद्धा हे 1991च्या धोरणाचं उद्दिष्ट. तर आता यासाठी म्हणून जे आपले लॉ होते वेगवेगळे याच्यामध्ये चेंजेस करण्यात आलेत. जसं की या धोरणामुळे जे उद्योग क्षेत्रामधले जे वेगवेगळे बदल करण्यात आलं त्यातला पहिला महत्त्वाचा बदल होता जो फेरा ॲक्ट आपण बघितला, दॅट इज फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट 1973च्या औद्योगिक धोरणातला. तर तो 1991मध्ये बदल करण्यात आला. त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस करण्यात आले कारण त्याच्यामधले परकीय गुंतवणुकांना जे गुंतवणूकदार आहेत तर त्यांना थोडेसे जाचक असे वेगवेगळे नियम होते तर ते नियम काढून टाकले आणि त्याला नाव देण्यात आलं फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट. तर हा जो पहिल्यांदा होता फेरा त्याला रिमूव्ह करून आता फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट तिथं यूज करण्यात आलं किंवा त्याला 1973च्या कायद्याला बदलण्यात आलं. हा महत्त्वाचा पॉईंट होता. आणखीन एक जो कायदा होता जो आपण 1969च्या औद्योगिक धोरणामध्ये बघितला, MRTP, दॅट इज मोनोपॉलीज अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ॲक्ट, तर हा ॲक्ट सुद्धा काढून टाकण्यात आला आणि ह्याला ॲक्च्युली रिमूव्ह करण्यात आलं कारण याच्यामध्ये ॲक्च्युली असे नियम्स होते वेगवेगळे की 100 कोटी रुपयांपर्यंत अधिक मालमत्ता जर असेल तर तो या MRTP ॲक्टमध्ये बसत होता. तर आता तो ॲक्टच रिमूव्ह करण्यात आला.
आपल्याला एवढं डिटेल जाण्याची गरज नाही आहे. फक्त लक्षात ठेवा की MRTP हा 1969च्या औद्योगिक धोरणामध्ये इन्क्लूड करण्यात आला होता. त्या समितीचं नाव पण लक्षात ठेवा आणि 1991 मध्ये त्याला रिमूव्ह करण्यात आलं. ओके, असे एक त्या 1991च्या आधीच्या धोरणांमध्ये एक 18 उद्योग होते की ज्यांना आपल्याला परवानगी घ्यायला लागायची. मात्र 1991 मध्ये तो नंबर रिड्यूस करून 5 उद्योगधंदे करण्यात आलं. म्हणजे आधी 18 असे वेगवेगळे उद्योगधंदे होते, त्याला रिमूव्ह करून किंवा त्यांना लिस्ट आउट करून आता 5च ठेवण्यात आले. कुठले कुठले 5 क्षेत्र ज्यांना तुम्हाला विशेष परवानगी घ्यायला लागती? पहिलं म्हणजे डिफेन्स इक्विपमेंट बनवण्याचे, डिफेन्स इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग करण्याचा उद्योग. त्यानंतर अल्कोहोल मॅन्युफॅक्चरिंग किंवा मादक द्रव्यांचे कारखाने जर ते टाकायचं असेल तर तुम्हाला विशेष परवानगी घ्यायला लागती. त्यानंतर तंबाखूजन्य बिडी सिगरेट याचे जे कारखाने असतात याच्यासाठी घातक रसायने म्हणजे एक्सप्लोजिव्ह केमिकल्स आणि जे वेगवेगळ्या हे आपले जे ज्वालाग्रही उद्योग आहेत तर याच्यासाठी सुद्धा तुम्हाला एक विशेष परवानगी घेऊन याचा स्थापना करावी लागते किंवा त्याची परमिशन घ्यावी लागते. ओके, 1991च्या याच औद्योगिक धोरणाचे वैशिष्ट्य पण किंवा आपण त्याची अचिव्हमेंट पण म्हणू की काय फील्डवरती जास्त फोकस होता, हे महत्त्वाचे सगळे पॉईंट आहेत, तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात. मे बी थोडंसं तुम्हाला वाटत असेल की लेंदी होते लेक्चर, मात्र सगळे पॉईंट इम्पॉर्टंट आहेत आणि तुमच्या येणाऱ्या एक्झाममध्ये दिसू शकतात, त्याच्यामुळे आपण हे कव्हर करतोय. ओके, तर पहिला पॉईंट आहे तो म्हणजे बदलत्या जागतिक परिस्थितीनुसार भारतीय उद्योगांची पुनर्रचना करणे. तर हा एक महत्त्वाचं उद्दिष्ट होतं. आणखीन एक, त्यानंतर स्पर्धात्मकता वाढवून निर्यात क्षमतेमध्ये वाढ घडवून आणणे, देशाच्या औद्योगिक विकासाबाबत प्रादेशिक असमतोल दूर करणे. त्यानंतर सार्वजनिक क्षेत्राची व्याप्ती करून खाजगीकरणास प्रोत्साहन देणे. तर हा पॉईंट इथे ऍड करण्यात आला 1991 मध्ये. ओके, याआधी आपण बघितले तिथं सगळं खाजगीकरण काढून टाकायचा प्रयत्न चालू होता, मात्र 1991 मध्ये खाजगीकरणाला सुद्धा प्रोत्साहन देण्यात यावं, म्हणजे सेल्फ एम्प्लॉयमेंट वाढल, तर त्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले. ओके, आणि वेगवेगळे जे निर्बंध होते हे काढून टाकण्यात आले किंवा कमी करण्यात आले, अनावश्यक असे जे होते ते औद्योगिक परवाना घेण्यासाठी म्हणून. तंत्रज्ञानात विकास करणे त्यामुळे आपली स्पर्धात्मकता वाढेल, तर याच्यामुळे तंत्रज्ञानामध्ये विकास करणे, तर हे सुद्धा एक महत्त्वाचं उद्दिष्ट होतं. त्यानंतर प्रमुख उद्दिष्टांमध्ये आणखीन एखादा दॅट इज एक फील्ड ॲड होतात, जसं की विदेश तंत्रज्ञान, मक्तेदारी, व्यापार प्रतिबंधक कायदा. तर हे जे सगळे वेगवेगळे रूल होते तर हे सगळे काढून टाकण्यात आले. आणि 1991-92चं जे आर्थिक संकल्पामध्ये 100 कोटी जे होते म्हणजे 100 करोस हे फक्त आपल्या औद्योगिक धोरणासाठी म्हणून काढण्यात आले होते. ओके, औद्योगिक धोरणावरती 100 कोटी खर्च करण्यात आले. ओके, तर हा सगळे महत्त्वाचे पॉईंट होते. आता आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठले औद्योगिक धोरण आहेत किंवा पहिलं औद्योगिक धोरण कुठलं होतं किंवा ते कधी एस्टॅब्लिश झालं हे बघतोय. तर महाराष्ट्राच्या औद्योगिक धोरणाची सुरुवात ही 1993 मध्ये झाली. 1993 मध्ये महाराष्ट्राने पहिलं औद्योगिक धोरण अवलंबलं. सध्या जे आहे 2013चं औद्योगिक धोरण आहे आणि आता सध्याचं जे आपलं त्याचा उद्देश आहे किंवा मुख्य त्याची जी गाईडलाईन आहे ती म्हणजे की आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे स्थान निर्माण करणं. ओके, आणि याच्या उद्दिष्टांमध्ये असे पॉईंट्स येतात जसे की रोजगार जास्तीत जास्त उपलब्ध करून देणं, त्यानंतर गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवून देणं आणि महाराष्ट्रातील औद्योगिकदृष्ट्या विकसित नसलेल्या भागांमध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन करणे. तर हे सगळे पॉईंट याच्यामध्ये ॲड होतात. आणि 1993च्याच जे आपलं औद्योगिक धोरण होतं महाराष्ट्राचं, तर याच्यामध्ये आणखीन लक्ष्य काय काय होते, आपले गोल्स काय काय होते, तर 5 लाख कोटींची गुंतवणूक क्रिएट करणं, नवीन रोजगार निर्माण करणे, त्याचबरोबर जे अन्न प्रक्रिया उद्योग म्हणजे जे आपले फूड रिलेटेड जे उद्योग आहेत तर याच्यामध्ये 10% सवलती देणे किंवा 10% त्यांना सबसिडीज देणे. त्यानंतर भारताचा जो GDP असेल तर त्याच्यामध्ये 28% कॉन्ट्रीब्युशन हे महाराष्ट्राकडून असावं आणि जे आपलं औद्योगिक क्षेत्र आहे किंवा उत्पादन क्षेत्र आहे ह्याच्यामध्ये 12% ते 13% पर्यंत वाढ होणे. तर हे सगळ्या गोष्टी या गोल्स होत्या जे की 1993 नंतर आपण अचीव्ह केलेल्याच आहेत. आणि आता सध्या महाराष्ट्राने एक औद्योगिक धोरणामध्ये एक ॲडिशन अशी एक विंडो ओपन केली आहे, त्याचं नाव आहे मित्र. तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात म्हणून आपण हा पॉईंट कव्हर करतोय. तर मित्रचा लॉंग फॉर्म आहे दॅट इज महाराष्ट्र इंडस्ट्री ट्रेड अँड इन्व्हेस्टर फॅसिलिटेशन सेल. तर ह्याचं ॲक्च्युली काय काम असेल तर ही एक सिंगल विंडो असेल ज्याच्या थ्रू सगळे कामं होतील. हे ऑनलाईन पद्धतीने काम करेल. त्याचबरोबर कुठली तक्रार असेल, कंप्लेंट असेल तर ते निवारण करण्याची यंत्रणा याच्यामध्ये अवेलेबल आहे.
आणि गुंतवणूकदारांसाठी एकाच ठिकाणी सगळ्या सुविधा प्राप्त करून देणं हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा हेतू आहे याचा. ओके, तर अशा प्रकारची सिंगल विंडो ओपन करणारा महाराष्ट्र हा पहिलाच राज्य बनलं आपल्या देशातलं. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, इम्पॉर्टंट आहे, एक्झाममध्ये विचारू शकतात. ओके, तर आपण चांगल्या पद्धतीने जे सगळे इंडस्ट्रियल रिफॉर्म्स आहेत तुमच्या एक्झाममध्ये येऊ शकतात अशा पद्धतीचे सगळे कव्हर केलेत. आता तुम्ही फक्त चांगल्या पद्धतीने अभ्यास करा, याला रिवाईज करा आणखीन वेळा, तर चांगली हेल्प होईल तुमच्या एक्झाममध्ये. आणि ज्या पंचवार्षिक योजना आहेत याच्यावरती जास्त भर द्या. आता काही वेळानंतर किंवा उद्यापर्यंत तरी ॲटलिस्ट पंचवार्षिक योजनावरती 2-3 पार्ट तरी अवेलेबल होतील. ओके, तर भेटूया पुढच्या लेक्चर्समध्ये. आणि लेक्चर कसं वाटलंय हे नक्की कमेंट करून कळवा आणि तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा लेक्चरला शेअर करा. ओके, आणि नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये की कसं वाटलंय. त्यामुळेच आम्हाला थोडंसं एक एनर्जी भेटते की तुमचे कमेंट्स वाचूनच आम्हाला कळतं, एक गाईडलाईन भेटते की आम्ही पण काय प्रोसेसनी आम्ही कुठल्या फील्डमध्ये लेक्चर बनवले पाहिजेत. तर तुम्ही तसं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. तर भेटूया पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.